नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज गावात आहे अधिक मास विशेष सप्ताह, त्यामुळे गाथा पारायण आहे. तर आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलेलो होतो. तर म्हणलं गाथा पारायण चालू कसं आहे, सुंदर असं प्रसन्न भक्तिमय वातावरण आहे मंदिरात. तर तुम्हाला दाखवाच म्हणून छोटासा व्हिडिओ शूट केला आणि ब्लॉग पोस्ट करत आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे इथं गाथा पारायण तुकारामांची गाथा आहे त्याचं पारायण चालू होतं. आणि मी पण दरवर्षी पारायणाला बसते, पण ह्या वर्षी अद्वैत लहान असल्यामुळे ते शक्य झालं नाही आणि मी बसले नाही. तर चला म्हणलं रोज दर्शन तर घेऊन येऊया. सकाळ सकाळ खूप छान प्रसन्न वाटतं. तर त्यामुळे मी आणि निकिता आम्ही दोघीजण गेलो होतो दर्शनासाठी. तर अशा प्रकारे इथं वाचन चालू होतं आणि गर्दी पण बघा किती मोठ्या संख्येने सर्वजण बसलेले आवडीने. तर छान असं वाटत होतं. इथे आहे हा पालखीचा रथ आणि हा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सुंदर अशा मूर्ती. तर नमस्कार केला. सुंदर वाटतं सकाळ सकाळ, किती छान आणि प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ मंदिरात गेल्यानंतर. तर चला नमस्कार तर करून घेतला आणि आमच्या गावात असे छोटे मोठे कार्यक्रम होतच राहतात. कीर्तन भजन सुंदर गाव आहे आमचं. तुम्हाला इथून पुढचे ब्लॉग बघताना समजेलच. चला मंदिराला घेतली प्रदक्षिणा मारून, नमस्कार केला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग. नक्की कमेंट करायला विसरू नका. तर मंदिर पण पहा इतकं मोठं प्रशस्त आहे. हा पालखीचा रथ आहे. जेव्हा पण एक संतांची पुण्यतिथी असते, पालखी असते आणि सोबतच भजन कीर्तन सावतामाळी आहे तिकडं. तर याच्यानंतर बघा इथं आहेत आपले तुकाराम महाराज असे भिंतीवर संतांची मस्त मस्त चित्र रेखाटलेली आहे. इथं आहेत विनकरे दादा. तर त्या दादांना नमस्कार केला आणि अशा प्रकारे हे आमच्या गावातलं सुंदर मंदिर आहे. प्रशस्त आहे. छोटे मोठे कार्यक्रम पण इथेच होतात आमच्या गावात. मंदिरातच सर्वजण करतात. प्रशस्त मंदिर आहे आणि मोकळी हवा आहे. त्याच्यानंतर आलो आहे गावातल्याच मंदिरात महादेवाच्या दर्शनाला, भोळा शंकर. तर बघा चला इथे मी दर्शनाला आलेलो आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला इथे आमचे डेली ब्लॉग्स छान छान पाहायला मिळणार आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करायला विसरू नका. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही आवड आहे का भक्तीची, पारायणाची, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडतं असं भजन कीर्तन ऐकायला. आणि इथे घेतलं आम्ही महादेवाचं दर्शन आणि आता निघालो आहोत घरी. तर छान वाटतं बघा. इथं आहेत नंदी महाराज आहे. निकिता घेत आहे महादेवाचं दर्शन आणि त्याच्यानंतर मी पण घेतलं आणि चला नमस्कार करून निघालो आहोत घरी. भेटूया सकाळ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कीप सपोर्टिंग.